आपल्या घरातले मोठे जे असतात ना ते नेहमीच डेकोरेशनमध्ये हेल्प करत असतात किंवा हारांची जबाबदारी त्यांच्याकडे असते. तर मला असं वाटतं इथे सुद्धा तेच आहे. खूप स्वागत किशोरीताई. ताई तुमचं खूप स्वागत. आपण डेकोरेशनसाठी सामान जे काही बनवतोय, हार बनवतोय, कसे आहात? आणि खूप सुंदर दिसतं. आम्ही बाप्पाच्या येण्यामुळे आम्ही इतके प्रसन्न आहोत आणि आम्हाला इतकं बरं वाटतं आहे. खरं तर बाप्पा येणं म्हणजेच एक उत्साह. तर त्यामुळे आमच्यात तो अगदी कधी येतो आहे असं झालं होतं आत्तापर्यंत, पण आता बाप्पा आला आहे तर त्याच्यामुळे आम्ही आणखीन एक्सायटेड आहोत. खूप मजा करतो आहे. बाप्पाच्या सजावटीचं साठी हार आणि तोरण वगैरे सगळं करतो आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये ना गणपतीच्या वेळेला प्रत्येकाला ड्युटीज वाटून दिलेल्या असतात. हाराची ड्युटी तुमच्याकडे कोणाकडे असायची? माझ्या घरात माझ्या ॲक्च्युली म्हणजे आईकडे म्हणाल तर माझ्या वडिलांकडे होती. म्हणजे ते खूप असं बारकाईने असं प्रत्येक गोष्ट करायचं आहे. हां, म्हणजे आता झेंडूचं फूल असेल तर मग पहिले मोठं, मग छोटं, मग हे, मग मध्येच एक अजून मोठं असं वगैरे. ते फार त्या बाबतीत हे होते. म्हणजे आमच्याकडे माझ्या वडिलांना फार त्याचं हे होतं ॲक्च्युली. मी माझ्या काकांकडे गणपती असतो तर त्याच्यामुळे आम्ही गणपतीच्याच दिवशी तिथे जायचो. पण असं काही सार्वजनिक गणेशोत्सव असेल तर मी तोरणं, गणपतीच्या मखराची तोरणं वगैरे हे मी आवडीने करायचे. तर त्याच्यामुळे मी आता हे जे गोंड्याचं एकापाठोपाठ एक जे देते ते मी तसं अगदी वेचून की हां ह्याच्यानंतर हे छान दिसणार, तर तसं देते. तर मला त्याच्यात खूप आवड आहे. जे मोठे जे आहेत ना ते ह्या कामांमध्ये म्हणजे दुर्वा निवडा किंवा असं मुलांना बसवायचे रांगेमध्ये की दुर्वा नीट करा किंवा हे सात दुर्वा हां, म्हणजे हेच की घरातल्या छोट्या मुलांना ते कळावं काय आहे काय नाही. त्यामुळे त्याच्यासाठीची त्यांची ती रंगीत तालीम असायची. म्हणजे की अच्छा सण आला की काय करायचं असतं, गणपती बाप्पांचं आगमन कसं हे करायचं असतं, हे सगळं त्याच्यामध्ये छान पद्धतीने मुलांना समजतं. म्हणजे सांगण्यापेक्षाही कृतीतून समजतं बेसिकली ते. हार आपला तयार होतो आहे बाप्पासाठी. आणि तेव्हा असं असायचं की सगळे मिळून आपण हार बनवतो आहे किंवा एखादी गोष्ट करतो आहे आणि गाणी म्हटली जायची बसल्या बसल्या. आत्ता एखादं गणपतीचं तुमचं आवडतं गाणं जे लहानपणापासून आपण हे गाणं लागलं की हां खरंच गणपती आहे असं वाटतं, ते कोणतं? खरं सांगू का, एक तर गणपती बाप्पावरची सगळीच गाणी इतकी चांगली आहेत ना. हे खूप छान लिहिली गेली आहेत आणि खूप छान चाली दिल्या आहेत, खूप छान म्हटली गेली आहेत. म्हणजे मला स्वतःला आठवतं, म्हणजे शाळेत आपण त्याच्यावरती हे पण करायचं होतं, गणराज रंगी नाचतो. हे गाणं मला म्हणजे गणपती बाप्पा म्हटलं की मला ते, आणि मग गणपतीची आरती तर आहेच. पण आता लेटेस्ट म्हणायचं झालं तर आता काही वर्षापासून गणपती आला की सगळीकडे ते वाजत असतं. ते म्हणजे एक चिकबो त्याची माळ. पण गणराजरंगी माझं स्वतःचं पर्सनल फेवरेट. होऊन जाऊ दे मग. बापरे. गणराज रंगी नाचतो नाचतो, पायी घागरा करीती ऋण झुण, पायी घागरा करीती ऋण झुण, नादरसरी लावलं गणराज रंगी नाचतो नाचतो. क्या बात आहे, किती छान. आमचा हार बनतोय बरं का. आपल्या काळातली किंवा ती जी गाणी ज्यांनी पूर्ण माहोल असा बनायचा, आणि आत्ताच्या मुलांचं माझा बाप्पा किती गोड दिसतो, प्रत्येक याच्यामध्ये इमोशन्स आहे. नाही, आता काळ बदलतो तसं तसं बदलतंच ना सगळं. आणि आता खूप गणपती बाप्पाच्या गाण्यावरती रील्स येत आहेत, हे येत आहेत, त्यामुळे सगळी गाणी वेगवेगळी आलेलीच आहेत. पण तू म्हणतो की माझा बाप्पा, ते मला त्याच्यात गोडवा आहे, पण त्या गाण्यात पण खूप गोडवा आहे. म्हणजे त्यामुळे ते आहेच. म्हणजे खूप अशी आमचा सुंदर हां बाप्पासाठी मी तयार केलेला आहे. आवडला तुम्हाला?